Hello students. So आम्ही 40 पेरेन क्वेश्चन पडले राईट. आज पुढला क्वेश्चन पाहूया. 41. एका पुस्तकाला 800 पाने आहेत. त्यापैकी 1/4 पाने वाचून झाली तर किती पाने वाचायची शिल्लक राहिली. ओके. सो हे आता त्याने विचारला की एका पुस्तकात 800 पाना ऑलरेडी आसा, तितुरली तेजो 1/4 बरयतात ते एकाक 4 भाग लायला. ओके. सो ही पाना वाचून झाल्या, कितली पाना वाचून उरल्या ती पळोवंक जाय. सो हे करपाक जाय जाल्यार म्हाका 800 गुणाकार 1/4 करचो पडलो राईट. सो 800 एक भाग लायला 4. सो हे तुम्ही डायरेक्ट सुद्धा करू शकता. हा 4 असा तो 800 गुणाकार 1 जातलो 800. करेक्ट. 4 आता 800 भाग लाया. सो 4 दुने 8. 4 1 4, 4 दुने 8. ओके. नाल्यार तुम्ही भागाकार सुद्धा केला जाता. सो त्यातले 200 म्हणजे इतली पाना तेजी वाचून झाली. पण क्वेश्चन कितें विचारला की कितली पाना वाचपाची उरल्या. म्हणजे तुमका कितें करचे पडले, 800सून 200 काडचे पडले. सो जातलो 600. ओके. सो तेजी 600 पाना बरोवपाची वाचपाची उरल्या. मंगळवार 15 जुलै 2008 साली वीणाचा वाढदिवस होता. तर 15 जुलै 2010 साली वीणाच्या वाढदिनी कोणता वार असेल. आता हे एव्हरी इयर तो दीस पुढे वयता. करेक्ट. सो जेन्ना 2009 जातली तेन्ना बुधवार येतलो. करेक्ट. आणि 2010 येतलो तेन्ना गुरुवार येतलो. ओके. सो आन्सर गुरुवार. आता हांगा मदी सपोज लीप इयर येयले. लीप इयर म्हणजे कितें तर हरशी आमचे दीस कितले असता, 365 असता. पण लीप इयर येता म्हणजे फेब्रुवारीन 29 दीस जाता तेन्ना फुल वर्साचे दीस जाता 366. करेक्ट. सो त्या टायमार मात 2 दीस फुडें वयतलो. बट हांगा लीप इयर येयना. लीप इयर कशें वळखपाचें तर आता हो 2008 आसा पळय तेका हांव 4 भाग लायतले. ओके. हेका 4 भाग वयता म्हणजे हे लीप इयर एक्चुअली. ओके. सो जर तुमका पळोवंक जाय की लीप इयर आसा काय ना जाल्यार ते जे वर्स आसा तेका 4 भाग लावपाचो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका शाळेच्या सहलीसाठी 35 आसने असलेल्या 9 मिनी बसेस आल्या. जर शाळेतील एकूण 323 मुले सहलीला निघाली तर किती मुले आसनाशिवाय राहतील. ओके. सो हांगा आता कितें म्हटला, 9 मिनी बसेस आसा तितून 35 एका बसीन 35 सीटां आसा आणि भुरगीं आसा 323. जाल्यार कितल्या भुरग्यांक बसोंक मेळटले ते विचारला. आता तुमका नंबर ऑफ सीट्स काडूंक जाय म्हणजे कितली जातली टोटल आसना ती काडूंक जाय. म्हणजे कितें करपाचे, 35 गुणिले 9 करपाचे. ओके. ओके. 315 जाता आणि भुरगीं आमची आसा 323. सो 323सून 315 मायनस करा. 13सून 5 गेले 8, 0 8 ओके. 8 भुरग्यांक उबे रावचे पडटले. नेक्स्ट क्वेश्चन. लीप वर्ष किती वर्षांनी येते. 4 वर्ष. करमळी स्टेशन वरून एक रेल्वे संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईला जायला निघाली तर 24 तासांच्या
घड्याळाप्रमाणे ती किती वाजता निघाली? आता 24 तासांचे घड्याळ कशा असता? 12 झाली का एक असता पळय एक, तो ती 13 घेता, मागीर 14 घेता, मागीर 15 घेता. ओके. सो तशें आमकां 5 मेरेन मेजूंक जाय. म्हणजे आता एक आसा जाल्यार एक आमचो 13, 2 वाजले म्हटल्यार 14, 3 वाजले म्हटल्यार 15, ओके, 16, 17. सो 5 वाजले म्हटल्यार 17 आणि तेणी 5:30 म्हटला, सो 17:30. 17:30. दिलेल्या आकृतीचा कितवा भाग रेखांकित केलेला नाही? सो रेखांकित खयचे खयचे करूंक ना तितले मेजपाचे. आता हे सगळे सेम आसा. सो 1 2 3 4 5 6 सो आसा ते रेखांकित करूंक ना. आउट ऑफ हाउ मेनी? आउट ऑफ 8. सो आपण 8 घेतला. नेक्स्ट क्वेश्चन. दीपकने 8 महिन्यात 3,200 रुपयांची बचत केली, तर एका महिन्यात दीपकने किती बचत केली? आता हांगा कमी करूंक जाय. कमी करूंक जाय म्हणजे आमकां भागाकार करूंक जाय. ओके. 8 महिन्यात तेणी इतले जोडल्या म्हणजे इतले तेणी बचत केल्या. एका महिन्यात किती आसतले? 3,200 आमकां 8 भाग लावंक जाय. ओके. सो हांव हे भागाकार करून दाखयता. 8×32. सो आन्सर येतले 400. एका महिन्यात त्यांनी 400 वाचले. मोठ्यात मोठ्या 4 अंकी संख्येतून मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या वजा केल्या जाणाऱ्या संख्येतील एकक स्थानाचा अंक कोणता असेल? सो आता आमकां पहिली मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या काढूंक जाय. 4 अंकी मोठ्यात मोठी म्हटल्यार 9999 आणि मोठ्यात मोठी 3 अंकी 999. सो 9,000 येता. एककाच्या जाग्यार 0 आसा, 0. नेक्स्ट क्वेश्चन. तनयचा वाढदिवस 9 मार्चला व त्याच्या मित्राचा वाढदिवस 9 तारखेलाच, परंतु 10 महिन्यानंतर आहे, तर त्याच्या मित्राचा वाढदिवस केव्हा असेल? आता 9 मार्च ते फुडलं 9 मार्च जातले 12 महिने, म्हणजे 2 महिने तुम्ही कमी करा. फेब्रुवारी आणि जानेवारी. ओके. 9 मार्च ते 9 एप्रिल 1 महिना जाता. मागीर 9 एप्रिल ते 9 मे दुसरो महिनो जाता. मागीर जून तिसरो, जुलय चौथो, ऑगस्ट 5वो, सप्टेंबर 6वो, ऑक्टोबर 7वो, नोव्हेंबर 8वो आणि डिसेंबर 10वो. सो 10वो कंप्लीट जावंक जाय. एक मिनिट. जून, जुलय, मे, एप्रिल, मार्च टू एप्रिल, एप्रिल टू मे, May to June, June to July, July to August, August to September, September to October, October to November, November to December. 1 2 3 4 5 6 7 8 9. डिसेंबरान 8 महिने 10 महिने. जानेवारी. सो जानेवारीन कंप्लीट जाता. ओके. पुढला क्वेश्चन. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? ओके. असल्या टाइपच्या क्वेश्चनान कितें जाता, जर लाईनी अशो घेतल्या जाल्यार तुम्ही कितले भाग केला ते मेजप. 1 + 2 + 3 + 4 करप. म्हणजे हांगा आता 4 आसा, 4 भाग. बरोबर, 4 लाईन मोडल्या. सो
1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 करा. ही एक ट्रिक असा. ओके, 3 3 6 6 4 10 झालं. मेजपाची गरज ना, डायरेक्ट ते यूज करून बरोवपाचें. आता ह्या क्वेश्चनान तशेंच करपाचें, म्हणजे तुमकां आता मेजूंक जाय. हांगा कितले भाग जाले? 1 2 3 जाले अशे आडवे. ओके, हांगा कितले जाले उबे? 2 जाले. सो मेजपाचें. 1 अधिक 2 अधिक 3 3 2 5 आणि 1 6. ओके, मागीर उबे कितले आसले आमचे? 1 अधिक 2 सो 3. आता हे जे आसा नंबर 6 आणि 3 तांकां गुणले करपाचे. 6 त्रिक 18. सो आन्सर तुमचे 18. ओके, 12/108 चे संक्षिप्त रूप लिहा. हे आमकां कमी करूंक जाय. ओके, सो आम्ही 12चा पाडो घेऊ शकता. 12 एके 12 12 9 108. हे सो हे आन्सर येता. पक्ष्यांचे एक कुटुंब घरापासून प्रथम उत्तरेकडे 50.9 किलोमीटर उडत गेले. नंतर पुढे उत्तरेकडे अजून 35.6 किलोमीटर उडत गेले. नंतर दक्षिणेकडे 48.5 किलोमीटर उडत गेले. तर आता ते त्यांच्या घरापासून किती लांब आहे? सो हांगा तुमकां आता ड्रॉ करून पळोवपाक. पक्षीचे घरटे सपोज हांगा आसा. सो ते उत्तर उत्तर दक्षिण. ओके, उत्तरेकडे स्टार्टिंग तो गेलो 50.9 किलोमीटर. मागीर आनीक पुढे गेलो तो 35.6 किलोमीटर. ओके, मागीर तो दक्षिणेकडे येयलो, म्हणजे परत रिटर्न येयलो तो 48.5 किलोमीटर. ओके, सो आता थंयच्यान हांगा पर्यंत डिस्टन्स कितले ते विचारला, म्हणजे इतले तेज्या घरा पर्यंत. ओके, सो हे पयली आमकां अदीक करचे पडले. सो 8. ओके, तितूनसून आमकां 48.5 वजा करचे पडले. 6 8 गेले 8 4 गेले 3. सो 38 किलोमीटर आमचे डिस्टन्स उरता. नेक्स्ट क्वेश्चन. 100 रुपयांच्या 10 नोटा, 50 रुपयांच्या 10 नोटा, 20 रुपयांच्या 4 व 5 रुपयांची 1 नोट या सर्वांची मिळून किती रक्कम होते? आता इथून फास्ट जर तुमकां करूंक जाय जाल्यार हे 100 गुणिले 10 करपाचे, 50 गुणिले 10 करपाचे, 20 गुणिले 4 आणि 5 घेवपाचे आणि ऍड करपाचे. ओके, 100 गुणिले 10 कितले जातले? तुमकां हांवें लास्ट टाइम सुद्धा सांगला, जस्ट नंबर हे करप, मल्टिप्लाय करप. ओके, 1 गुणिले 1 करप आणि तेज्या फाटल्यान कितले 0 लावप. सेकंड आसलो आमचो 50 गुणिले 10. सो हो 5 एके 5 आणि 2 0. मागीर 20 गुणिले 4 8. 2 चौक 8 आणि तो 0 आणि एक तेणी म्हटला 5ची नोट. सो टोटल जातले हे सगळे ऍड करप. 1585. नेक्स्ट क्वेश्चन. सोबतच्या आकृतीत लहान वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर व मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 8 सेंटीमीटर आहे आणि अ तसेच ब हे केंद्रबिंदू आहेत. तर क पासून ड पर्यंतचे अंतर किती? ओके, सो
हे त्रिज्या म्हटल्या हेजो रेडियस जाता. ओके, इतलो हांगासरल्यान हांगा. सो हे फुल जातले, हय जर अर्धे 16 जाल्यार फुल जातले 12. ओके, 12 अधिक 8, 8 16 करा. 12 अधिक 16 28 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हनुमान नाट्यगृहात एका वेळी 50 लोक नाट्यप्रयोग पाहू शकतात. दर दिवसातून 3 वेळा नाट्यप्रयोग दाखवण्यात येतो. जर तिन्ही वेळेचे नाट्यप्रयोग पूर्ण क्षमतेने भरले तर प्रत्येकी 80 रुपये तिकीट दराप्रमाणे एकूण किती रुपये जमा होतील? ओके, सो हांगा तेणी म्हटला की एक नाट्यगृह असा, जे सिनेमा हॉल असता तशें. सो तितून 50 लोक एका वेळार भितून भरो शकता आणि दिसांसून 3 वेळा ते नाटक असता. ओके, सो जर तीनय वेळा लोक 50 50 50 असे भरले जाल्यार प्रत्येकाचे तिकीटेचे पैसे असतले 80 रुपया. जाल्यार कितले पैसे जातले? आता 3 वेळा 50 50 50 म्हणजे किती जाले? 50 गुणिले 3 जाले. म्हणजे आम्ही किती करपाचे? 50 गुणिले 3, 5 गुणिले 3 करा, 15 येले आणि हो 0. 150 म्हणजे टोटल आमचे मनीस असा 150 आणि एका मनशाक 80 रुपया. म्हणजे 150 मनशांक कितले रुपया इंटू 80 करप. म्हणजे हांगा म्हाका 15 गुणिले 8 करूंक जाय. 40 8 1 8 4 12 आणि हे दोन 0 लावपाचे. सो तेजे टोटल तेणी पैसे कमयल्या 12,000 असा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका शेताची लांबी 25 मीटर आणि रुंदी 15 मीटर आहे, तर त्या शेताचे क्षेत्रफळ किती? आता क्षेत्रफळ म्हटल्या एरिया. ओके, आता तेणी लांबी आणि रुंदी दिल्या म्हणजे तो आयत झालो. असं 25 आणि 15. सो 25 आणि 15 गुणिले करप. त्याचा 25 5 10 11 12 375 चौरस मीटर. एका विहिरीची खोली 30 मीटर आहे. तिचा 2 भाग 3 भाग पाण्यात आहे, तर एकूण किती भाग पाण्याखाली आहे? ओके, हे ते आमचे आणि एक क्वेश्चन केला तशेंच असा. म्हणजे 30 गुणाकार 2 भाग 3 अशेंच जातले. अशें जातले. सो हो 3 हांव कट करू शकता. 3 × 30. सो 10 दुनी 20 जाता. सो 20 मीटर आन्सर. घड्याळात किती वाजले असता तास काटा व मिनिट काटा विरुद्ध दिशेला तोंड करून असतं? विरुद्ध दिशा म्हणजे एक तो असो असतलो आणि दुसरो असो असतलो. हे आता 100च्या टायमार जाता और 3च्या टायमारूय जाता. म्हणजे अशे अशे आडवे अशे जाता, उलटे. ओके, 2 वाजता तशें जावं शकना, 6 वाजता जावं शकता, 9 वाजता जावं शकना, 12 वाजता जावं शकता. 12 दोनय काटे एकीकडे येता. सो आन्सर असा 6 वाजता. 2 मीटर लांबीच्या तारेमधून 4 सेंटीमीटर लांबीचे तुकडे काढता येतील. म्हणजे तेणी विचारला की 2 मीटराची तार असा, तेजे 4 सेंटीमीटराच्या हितून कुडके करूंक जाय. सो हेका पयली म्हाका कितें करचे पडले की 2 मिटराक म्हाका सेंटीमिटरान कन्वर्ट करचे पडले.
ना जाल्यार हांव बरोवंक शकता 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. करेक्ट. सो 2 मीटर म्हटल्यार 200 सेंटीमीटर. सो 200 सेंटीमीटराक म्हाका 4 भाग लावंक जाय. 4 पंच 20. सो आमकां मेळटले 50. सो 50 कुडके केले जाल्यार ते प्रत्येकी 4-4 सेंटीमीटराचे जातले. 234 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पाड्यामध्ये येते? आता हितून ट्रिक किती आसा तर तुमकां जे ऑप्शन दिला, ओके, तेजे जे लास्ट नंबर आसा एकक स्थाना वयले तेका मल्टिप्लाय करून पळया. ओके, आता हो हांवें मल्टिप्लाय केलो 7 9 63. सो हांगा 3 येयना. 5 7 35. परत 5 ना. 6 9 54. 4 येता. हांगा 6 येता. हांगा 0 येतलो. सो हे आन्सर. हे डायरेक्ट सांगूं येता. प्रणवने पोस्टातून 50 पैसे दराची 6 कार्डे, 3 रुपये दराची 8 पाकिटे व 5 रुपये दराची 9 अंतर्देशीय कार्डे घेतली तर त्याला किती रुपये द्यावे लागतील? आता ह्या क्वेश्चनान प्रॉब्लेम असा तो म्हणजे हांगा 50 पैसे दिले आणि बाकीचे सगळे रुपये दिला. आन्सर बी तुमचे रुपयेन आहा. सो हे जे 50 पैसे आहा ते आमकां रुपयेन कन्वर्ट करूंक जाय. ओके, तो खबर आसतले की 1 रुपया म्हटल्यार 100 पैसे. करेक्ट. सो आता त्याच्याकडे 50 पैशाची 6 कार्ड आसा. ओके, म्हणजे 2 आता 50 अधिक 50 केल्यार 100 मेळटले. म्हणजे 2 कार्डाचे पैसे 1 रुपया जातलो. करेक्ट. 50 अधिक 50 1 रुपया. मागीर 2 2 4 आणि 2. सो टोटल जातले 1 रुपया 1 रुपया 1 रुपया. सो 3 रुपया. सो फर्स्ट जे आमचे घेतला 50 रुपयाची 6 कार्डे तेजे झाले 3 रुपया. ओके, 3. मागीर 3 रुपयाची 8 पाकिटे म्हणजे 3 गुणिले 8 करपाचे. 3 8 24. मागीर 5 गुणिले 9 5 9 45. तीनूय ऍड करा. कितले जातले? 5 4 9 9 3 10 11 12. 4 2 6 आणि 1 7. 72 रुपये. ओके. एका बिंदूतून जास्तीत जास्त किती रेषा काढता येतात? असंख्य. खूप काढू शकता. पंचायतीच्या निवडणुकीत साईशला 995 मते मिळाली तर आयुषीला 745 मते मिळाली तर साईशला किती जास्त मतांनी निवडून आली? साईशाला सो 995 745 वजा करपाचे. दोन 250. 250. शिक्षक दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 9 रुपये याप्रमाणे 2700 रुपये जमा केले तर किती विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनासाठी पैसे दिले? आता एका भुरग्यान दिल्या 9 रुपया. ओके, आणि टोटल आमचे झाले 2700. सो हेका आता भाग लावपाचो कित्याक कमी करूंक जाय ना आमकां. 2700 भाग 9 करपाचो. 9 त्रिक 27. सो 300 भुरगे आसा. ओके, तुम्ही तर भागाकार करून पळया. डायरेक्ट कट केला. 300. शरदच्या आईने हळदी कुंकू कार्यक्रमासाठी 500 ग्रॅम साखरेची 60 पाकिटे घरी आणली तर शरदच्या आईने एकूण किती किलोग्रॅम साखर विकत आणली?
आता हांगा कितें दिला 500 ग्रॅम दिला. ओके आणि आन्सर विचारला किलोग्रॅमान. सो पहिले आम्ही कितली पाकिटां कितली साखर झाली ती पळोवया. 500 ग्रॅम एका पाकिटाक जाल्यार 60 पाकिटां 500 गुणिले 60 करतात. 5 संग 30 आणि हे 3 0. ओके 30,000 झाले ग्रॅम हे साखर. सो 1 किलोग्रॅम 1000 ग्रॅम. सो हेका आमकां किलोग्रामान कन्वर्ट करूंक म्हणजे भाग लावपाचो. हे 0 0 कट करा. आन्सर येतले 30 किलोग्रॅम. 4000 रुपये जमा होण्यासाठी 500 रुपयांच्या किती नोटा पाहिजे. सो 4000 जावंक जाय जाल्यार 500 रुपयाची कितल्यो नोटा जाय पडटल्यो. आता ह्या क्वेश्चनान तुमकां 500 4000 भाग लावंक जाय. 5च्या पाड्यान 40 आसा. हे 0 0 कट झाले. 5 5 8 40. सो 8 नोटी जाय. पुढलो क्वेश्चन पळोवया. खालील तपकडी तक्ता मुलांनी भाग घेतलेल्या विविध स्पर्धांचा आकडा दर्शवितो. शाळेत एकूण 180 मुले आहेत. तक्ता पहा व खालील दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा. आता हे जर तुम्ही पहिला जाल्यार कळटले की हाजो सारको अर्दो आसा तो चित्रकला स्पर्धेक वयता. म्हणजे 180 चो अर्दो करप. अर्दो करप म्हणजे कितें करप त्याका भागाकार करून दोनान भाग लावप. 2 9 18 सो 90 येतले. म्हणजे ही हांगा जी भुरगीं आसा ती 90 आसा. आता ह्या अर्ध्याचो अर्दो करपाचो. ह्या सायडीन त्याका सारको हाफ केला. सो 90क भाग दोनान लावपाचो. 2 चौक 8 2 पंच 10 सो 45. सो हे जे आसा रांगोळी स्पर्धा आणि गायन स्पर्धा प्रत्येकी 45 आसा. सो चित्रकला स्पर्धेत एकूण किती मुलांनी भाग घेतला 90. रांगोळी स्पर्धेत एकूण किती मुलांनी भाग घेतला 45. चित्रकला स्पर्धेत आणि गायन स्पर्धेत म्हणजे हे आणि हे मेळून म्हणजे म्हाका 90 अधिक 45 करचे पडले. एकशे 35 मुलांनी भाग घेतला. इतले आसा ते नेक्स्ट टाइम आहे नेक्स्ट पेपर. थँक यू.